हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 4, श्लोक क्रमांक 13, भाग 1. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तार अव्ययम्. भाषांतर. भौतिक प्रकृतीचे 3 गुण आणि त्यांना अनुरूप अशा कर्माला अनुसरून मी मानवी समाजाचे 4 विभाग निर्माण केलेले आहेत आणि तू जाणले पाहिजे की मी जरी या व्यवस्थेचा कर्ता असलो तरीही मी अव्ययी असल्यामुळे अकर्ताच आहे. तर प्रेक्षक हो, आत्तापर्यंत आपण अनेकदा पाहिलेलं आहे की प्रत्येक गोष्टीचे सृष्टा भगवान श्रीकृष्णच आहेत. सर्वच गोष्टींचा उगम त्यांच्यापासूनच होतो. सर्वांचे पालनही तेच करतात आणि प्रलयानंतर सर्व गोष्टी त्यांच्यामध्ये सामावल्या जातात. म्हणूनच तर सामाजिक व्यवस्थेच्या 4 वर्णांचेही उत्पत्ती करतात तेच आहेत आणि पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना संतुष्ट करण्यातच या वर्णाश्रम धर्माची सर्वोच्च सिद्धी आहे. प्रेक्षक हो, हे 4 वर्ण असे: बुद्धिजीवी वर्ग जे ब्राह्मण, सैनिक वर्ग म्हणजे क्षत्रिय, उत्पादन करणारा वर्ग म्हणजे वैश्य आणि श्रमजीवी वर्ग म्हणजे शूद्र. हे वर्ण त्या मनुष्याच्या कर्मांप्रमाणे आणि गुणयोग्यतेप्रमाणे विभागले आहेत, जन्मावरून नव्हे. जसे की आजकाल लोकांनी जो जातीवाद सुरू केलेला आहे तो या श्लोकाला व्यवस्थित समजून न घेतल्यामुळेच. कारण भगवंतांनी तर हे वर्ण आपल्या गुण आणि कर्मानुसार बनवलेले आहेत, परंतु आपण ते आपल्या जन्मानुसार बनवले. जसे की जो ब्राह्मणाच्या घरी जन्मला तो ब्राह्मण, अहो मग तो अगदी मांस खाणारा असला तरीही. रावणाने ब्राह्मण कुळातच जन्म घेतला होता ना, पण त्याला आपण त्याच्या गुण आणि कर्मानुसार असुर किंवा राक्षस म्हणतोच ना. किंवा जर कोणी क्षत्रिय कुळामध्ये जन्म घेऊनही, जसे की विश्वामित्र मुनींनी क्षत्रिय कुळामध्ये जन्म घेतला होता, परंतु त्यांनी पाहिले की वशिष्ठ मुनी असूनही किती शक्तिशाली आहेत, म्हणून त्यांनी सर्व राज्य सोडून तपस्या करण्यास सुरुवात केली. म्हणजे क्षत्रिय कुळात जन्म घेतलेला असला तरी कर्म आणि गुणानुसार आपण त्यांना ब्राह्मण म्हणूनच ओळखतो. म्हणूनच भगवंतांनी गुण आणि कर्मानुसार वर्णाची आणि आश्रमांची स्थापना केलेली आहे. ते 4 आश्रम म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि परमेश्वराच्या सेवेत पूर्णपणे समर्पित असे संन्यासाश्रम होय. संपूर्ण विश्वातील मानव समाज हा या 4 वर्ण आणि 4 आश्रमात विभागलेला आहे. परंतु असे का? कारण मानव समाजाच्या सर्वोत्तम हितार्थ जीवनाची अशी विभागणी असलीच पाहिजे, अन्यथा कोणतीच सामाजिक संस्था निरोगी स्थितीत राहू शकत नाही. अशा प्रकारे प्रत्येक विभागाच्या जीवन पद्धतीचे उद्दिष्ट भगवंतांना प्रसन्न करणे हेच असले पाहिजे. मानव समाजाच्या रचनेचे हे प्रधान कार्य वर्णाश्रम धर्म म्हणून ओळखले जाते. कारण सुसंस्कृत जीवनाकरता ही पद्धती अगदी स्वाभाविक आहे. मनुष्याला परमसत्याचा अनुभव करून देण्याकरिताच वर्णाश्रम पद्धतीची रचना करण्यात आलेली आहे. एका विभागाचे दुसऱ्या विभागावर कृत्रिम वर्चस्व व्हावे यासाठी ही समाज रचना नाही. आजकाल वर्णाश्रम हे केवळ नावापुरते शिल्लक राहिले आहे. त्यामध्ये खूप सारे वादविवाद तंटे आहेत. कोणी ब्राह्मण कुळात जन्मलेला असेल तर तो शूद्र कुळात जन्मलेल्या मनुष्यापासून दूर राहतो, त्यांना तुच्छ समजतो. या धारणाच चुकीच्या आहेत. हे भगवंतांनी बनवलेलंच नाही. वर्ण कर्मांच्या आणि गुणांच्या आधारावर ठरत असतो, जन्माच्या आधारावर नाही. वर्णाश्रम संस्थेचे अंतिम उद्दिष्ट भगवंतांना संतुष्ट करणे हे नसेल तर स्वार्थी लोक दुर्बल घटकांवर अधिपत्य गाजवण्यासाठी तिचा उपयोग करतात. कलहयुक्त कलियुगात हे कृत्रिम वर्चस्व सतत चालू असते. खरं तर परमसत्याचा अनुभव घेणं हे जीवनाचं उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट इंद्रिय तृप्तीत अतिशय आसक्त असेल तर साध्य होत नाही. परंतु सुज्ञ लोकांना चांगले माहीत असते की वर्ण आणि आश्रम यांचे जे विभाग केलेले आहेत ते सामाजिक व्यवहार सुव्यवस्थित चालावेत, उच्च विचारसरणीचा विकास व्हावा आणि आध्यात्मिक अनुभूती व्हावी यासाठीच आहेत. परंतु लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी जातीपातीवर आधारित वेगवेगळ्या धारणा बनवलेल्या आहेत आणि नाव मात्र भगवंतांचे घेतात की भगवंतांनी वर्णाश्रम बनवला म्हणून. अहो हो, भगवंतांनी वर्णाश्रम बनवले, परंतु ते नक्की आहे तरी काय हे आपण समजून घेतले पाहिजे. तर भगवंतांनी गुण आणि कर्मानुसार हे 4 वर्ण आणि 4 आश्रम स्थापिलेले आहेत. उदाहरणार्थ, एक शुद्ध ब्राह्मण असतो आणि एक शुद्ध ब्राह्मणी असते. त्यांच्या शुद्ध विचारांचं ते जेव्हा संतान उत्पत्तीच्या कार्यास लागतात तेव्हा चांगला आत्मा तेथे त्या घरात येतो. परंतु याची काहीच शाश्वती देता येत नाही की ते मूल ब्राह्मणच बनेल म्हणून.
कारण ब्राह्मण बनण्यासाठी त्यामध्ये ब्राह्मणाचे गुण विकसित होणे आवश्यक असते. ज्याप्रमाणे डॉक्टरांचा मुलगा डॉक्टरच बनेल हे सांगता येत नाही, त्यालाही डॉक्टर बनण्यासाठी डॉक्टर होण्यासाठी आवश्यक असणारे शिक्षण घ्यावे लागते. म्हणजेच ते आवश्यक गुण विकसित करणे होय. नाहीतर तो वकील किंवा इंजिनियर किंवा इतर काहीही बनू शकतो. प्रेक्षक हो, कारण आपण बघतो की कोणताही मुलगा ज्याप्रमाणे संग घेतो त्याप्रमाणे तो घडत जातो. म्हणून ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मणच होईल असं म्हणणं योग्य नाही. उदाहरणार्थ महाभारतामध्ये द्रोणाचार्य ब्राह्मण होते, परंतु भगवान श्रीकृष्ण स्वतः द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा याला ब्रह्मबंधू म्हणतात, ब्राह्मण म्हणत नाहीत. म्हणजे ब्राह्मण कुळात जन्मूनही अश्वत्थामा ब्राह्मण नव्हता, कारण त्याच्यामध्ये ब्राह्मणाचे गुण नव्हते. त्याचे गुण आणि कर्म ब्राह्मणाप्रमाणे असते तर तो ब्राह्मण बनला असता. पण तसे नसल्यामुळे तो द्रोणाचार्यांशी संबंधित असूनही ब्रह्मबंधू होता, परंतु ब्राह्मण नव्हता. म्हणून ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मणच होईल हे जरुरी नाही, किंवा क्षत्रियांचा मुलगा क्षत्रिय होईल हेही जरुरी नाही. त्याचप्रमाणे शूद्राचा मुलगा शूद्र होईल असेही सांगता येत नाही, कारण त्यांचे गुण आणि कर्म वेगळ्या वर्णाकरता अनुकूल असू शकतात. म्हणून भगवान श्रीकृष्ण येथे गुण आणि कर्मानुसारच वर्णांची स्थापना करतात, जन्मानुसार नाही. उदाहरणार्थ गौतम ऋषींना एकदा एका लहानशा मुलाने त्यांच्या गुरुकुलामध्ये शिक्षणाकरिता प्रवेश देण्याची विनंती केली. तेव्हा गौतम ऋषींनी त्या मुलाला त्याच्या वडिलांविषयी विचारले. त्याला ते माहीत नव्हते, म्हणून त्याने ते त्याच्या आईला जाऊन विचारले. तेव्हा आईने त्याला उत्तर दिले की मलाही माहीत नाही की तुझे वडील नक्की कोण आहेत ते. त्या मुलाने ते उत्तर जसेच्या तसे गौतम ऋषींना येऊन सांगितले. तेव्हा गौतम ऋषी म्हणाले की त्याला त्याच्या वडिलांचं नाव माहीत नाही ही तर एका अर्थाने लज्जास्पद गोष्ट आहे, पण त्याने ती गोष्ट न लपवता जशी आहे तशी येऊन मला सांगितली. म्हणजे हा सत्य वचने आहे आणि सत्य बोलणं हा ब्राह्मणाचा गुण आहे. म्हणून मी याला माझ्या गुरुकुलामध्ये प्रवेश देणार. आजूबाजूच्या शिष्यांना ते आवडलं नाही, पण गौतम ऋषी त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले आणि त्यांनी त्या मुलाला नाव दिले सत्यकाम जाबाली, कारण तो खरं बोलला होता. तरी पण एक गोष्ट अशी होती की त्याचा जन्म नक्कीच ब्राह्मण कुळात झाला नव्हता, पण त्याचा गुण बघून गौतम ऋषींनी त्याला गुरुकुलामध्ये प्रवेश दिला होता. म्हणून प्रेक्षक हो, भगवंतांनी धर्मशास्त्रांमध्ये कोणी काय काय केलं पाहिजे याबद्दल वर्णन केलेलं आहे. त्याप्रमाणे जो सत्वगुणांमध्ये असतो तो ब्राह्मण म्हणून ओळखला जाईल आणि तो ब्राह्मणाचे कर्म करेल, जसे की शास्त्रांचे पठण, ज्ञान देणे इत्यादी. असे ब्राह्मण आध्यात्मिक कार्य करतात, आध्यात्मिक जीवन जगतात, ज्यांना वैदिक ज्ञानाविषयी गोडी असते. भगवंत स्वतः भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायातील 42व्या श्लोकामध्ये सांगतात की शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता आणि धार्मिकता हे ब्राह्मणांचे काही गुण आहेत. त्याचप्रमाणे ते असूया, गर्व, मिथ्या अहंकार, प्रतिष्ठेची अभिलाषा या विकारांपासून मुक्त आणि सत्य वचने असतात. ब्राह्मणांची तुलना समाजाच्या शिराशी म्हणजे डोक्याशी केलेली आहे, कारण ते समाजाला ज्ञान देतात. दुसरा वर्ण म्हणजे क्षत्रिय, जो सत्व आणि रजोगुणामध्ये आहे तो क्षत्रिय म्हणून ओळखला जातो. भगवंत भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायातील 43व्या श्लोकामध्ये सांगतात की शौर्य, तेज, निर्धार, दक्षता, युद्धामध्ये धैर्य, औदार्य आणि नेतृत्व या स्वाभाविक गुणांनुसार क्षत्रिय कर्म करतात. जनसामान्यांना वर्णाश्रम धर्मानुसार कृष्ण भावनेचे प्रशिक्षण देऊन सुखी करणं हेही क्षत्रियांचे वास्तविक कर्तव्य आहे. क्षत्रियांनी लोकांना ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या वर्णानुसार प्रशिक्षित करून विविध व्यावसायिक कार्यांमध्ये युक्त केले पाहिजे, कारण त्यामुळे सर्व लोक कृष्ण भावनेच्या दिशेने प्रगती करू शकतात. म्हणून चांगले शासन असण्याकरिता प्रथम तत्व म्हणजे वर्णाश्रम व्यवस्थेची स्थापना होय आणि या व्यवस्थेचे लक्ष लोकांना भगवत भावनायुक्त करणं हे असतं. अशा क्षत्रियांची तुलना समाजाच्या बाहूंशी केलेली आहे, कारण ते समाजाचे संरक्षण करतात. उदाहरणार्थ ज्याप्रमाणे पिता आपल्या मुलांची काळजी घेतो, योग्य संगोपन करतो, त्यांच्यावर योग्य संस्कार करतो, तेव्हा संतानही आपल्या मातापित्यांचे आज्ञापालन करतात. त्याप्रमाणे प्रभू श्रीरामचंद्रांनी आपल्या प्रजेची काळजी घेतली, तेव्हा कोठे राम राज्य उभे राहिले. परंतु जेव्हा शासन पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या सत्तेला आव्हान देऊन वर्णाश्रम धर्माचे रक्षण करणे थांबवते, तेव्हा त्याला परशुरामांनी पूर्वी केलेल्या उत्पादासारखा उत्पादांना निश्चितच सामोरे जावे लागते. उदाहरणार्थ अग्नी, दुष्काळ, साथीचे रोग अथवा तत्सम संकटे इत्यादी. तिसरा वर्ण म्हणजे वैश्य. रजो आणि तमोगुणांमध्ये आहे तो वैश्य म्हणून ओळखला जाईल. भगवद्गीतेनुसार कृषी, गोरक्षा आणि व्यापार हे वैश्यांचे स्वाभाविक कर्म आहे. त्यामुळे वैश्यांची तुलना समाजाच्या पोटाशी केलेली आहे,
कारण ते व्यवसाय करून समाजाचे पोट भरण्याचे कार्य करतात म्हणून. चौथा वर्ण आहे शूद्र, जो केवळ तमोगुणातच आहे, तो शूद्र म्हणून ओळखला जाईल. भगवद्गीतेनुसार श्रम आणि इतरांची सेवा करणे हे शूद्रांचे कर्म आहे. म्हणून शूद्रांची तुलना समाजाच्या पायांशी केली जाते, कारण पाय सर्व शरीराचा भार उचलतात म्हणून. अशा प्रकारे समाजाच्या शरीरासाठी शिर, बाहू, पोट, पाय सर्व काही महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे भगवंतांनी या वर्णाश्रमाची स्थापना केली, जेणेकरून समाज एकमेकांना सहाय्य करून सुरळीतपणे चालू शकेल. तसेच परमेश्वराची प्राप्ती केवळ ब्राह्मणांना शक्य आहे किंवा केवळ क्षत्रियांना शक्य आहे असं अजिबात नाही. आपण कुठल्याही वर्णात किंवा कुठल्याही आश्रमात असू, आपण आपल्या त्या स्वभावाला अनुसरून आपल्या गुण आणि कर्मानुसार जे कर्तव्य आहे ते करता करता परमेश्वराची प्राप्ती हमखास करू शकतो. ही परमेश्वराची विशेष कृपा आहे. त्यामुळे आपण कुठल्याही वर्णात किंवा कुठल्याही परिवारात जन्म घेतला असू, आपण कुठल्याही आश्रमात असू, पण आपण नेहमी परमेश्वराचे नामस्मरण केले पाहिजे, त्यांचे नित्य स्मरण चिंतन केले पाहिजे, जेणेकरून आपण भगवतधामी जाऊ शकू. कारण भगवंतांनी वैकुंठ प्राप्तीसाठी कुठल्याही जातीचे किंवा कुठल्याही वर्णाचे बंधन ठेवलेले नाही. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण आपल्या गुण आणि कर्मानुसार ज्या कोणत्या वर्ण आणि आश्रमात असू, त्या वर्ण आणि आश्रमाप्रमाणे आपली कर्तव्ये पूर्ण करून समाज सुरळीत चालण्यासाठी सहाय्य केले पाहिजे आणि त्याद्वारे जीवनाचा उद्देश म्हणजे भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुढील भागात आपण याच श्लोकावर चर्चा करताना पाहू की जरी भगवंतच या वर्णाश्रम व्यवस्थेचे करता असले तरीही ते कसे या व्यवस्थेच्या अतीत म्हणजे पलीकडे आहेत. ते प्रत्येक गोष्टीचे सृष्टा भगवान श्रीकृष्णच आहेत हे जाणूयात. भगवत निर्मित वर्णाश्रमाचे पालन करून पशु स्तरावरून मनुष्य स्तरापर्यंत आणि भक्तापर्यंत उन्नत होऊयात. धन्यवाद. हरे कृष्णा.